असत्या, आम्ही गाड्याच काला घेतल्या असत्या. इथं एक बाटली आणली का पिशोरला एक आणली का घर. काय चाललंय महाराज, कोणी बोलू देत नाही. हा, डोंगराला पोरं चढत आहेत आणि हेलिकॉप्टर मधून साबण पडतोय. 30 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतोय. सिंथॉल काय आता असं घडण का मला बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो का क्लिप इंदुरीकरांनी जाहिरातींची खिल्ली उडवली, त्यांच्यावर योग्य ती कारवाई, मेलो. खऱ्याला न्याय नाही, पिढ्याच्या पिढ्या संपल्या. पाया पडून सांगतो, शेतकरी वर्गा इतकी वाईट परिस्थिती सध्या कोणाचीच नाही. 3 वर्ष झाले ऋतूच कळणार. एका दिवसात 3 ऋतू आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन, आला पाऊस. काय ते शेतकऱ्यानं करायचं. आणि शेतकऱ्याला आधार कोणाचा नाहीये. शेतकऱ्याला 2 वाक्य सांगतो. शेतीला जॉईंट व्यवसाय करा, कुणाचं ऐकू नका. मी स्वतः शेतकरी आहे. शेतीला जॉईंट व्यवसाय करा. गारगारी का, कुल्फी का, पाव का, पाव का, बटारी का, पण शेतकऱ्यानं कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी शेती करा, धंदा करा. या जगात काही खरं नाही, नोकऱ्या गावा लागणार. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो, मजूर गाडी येईन, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत.